नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंगतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. येत्या काही काळामध्ये MCQ पॅटर्ननुसार महाराष्ट्रात अनेक विद्यापीठांमध्ये MCQज परीक्षा होऊ शकतात हे नाकारता येत नाही. या प्रकारचे जे मोस्ट इम्पॉर्टंट MCQज आहे तर मी तुमच्यासाठी नेहमी याच चॅनलवर घेऊन येत असतो. डिझास्टर मॅनेजमेंटचा पार्ट 3 या निमित्ताने मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहेत. सगळ्यांना एक विनंती की जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, त्या सगळ्यांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे. दुसरी एक आपल्याला विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की हे व्हिडिओ पाहत असताना जर काही जाहिराती येत असतील तर कृपया करून स्किप करू नका, पूर्ण जाहिरात पहा, ही माझी आपल्याला विनंती आहे. चला तर आजच्या पार्ट क्रमांक 3 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भात जे नवीन प्रश्न दिलेले आहेत ते कोणते आहेत ते आपण पाहूया. क्रमांक 1 नंबरचा प्रश्न आहे, पर्यावरण आरोग्य व्यवस्थापनाचा पहिला टप्पा सुरू होतो. काही 4 ऑप्शन दिलेले आहेत, ज्या ऑप्शनमधून आपल्याला एका पर्यायाची या ठिकाणी निवड करायची आहे. आपत्तीच्या हल्ल्याच्या कितीतरी आधी हा टप्पा सुरू होतो का? जेव्हा एखादी आपत्ती येते तेव्हा हा टप्पा सुरू होतोय का? आपत्ती कोसळण्याच्या 3 तास अगोदर हे उत्तर त्याचं बरोबर आहे का? किंवा चेतावणी कालावधी नंतर? तर जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे असतील त्यांनीही म्यूट वाचन या पद्धतीने करू शकता, जेणेकरून त्यांनासुद्धा या प्रश्नांचा अर्थ जो आहे किंवा पर्याय जे आहेत ते त्यांना समजू शकते. तर प्रश्न क्रमांक 1चं जे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सगळ्यांनी मौन वाचन या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि पहिला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर या ठिकाणी आहे आपत्ती हल्ल्याच्या कितीतरी आधी हा पहिला टप्पा जो आहे तो पर्यावरण आरोग्य व्यवस्थापनाचा सुरू होत असतो. प्रश्न क्रमांक 2 आहे, आपत्तीग्रस्त लोकसंख्येला सर्वात महत्त्वाची बाब ही प्रदान केली जाते. निवारा साहित्य, पिण्याचे पाणी, इंधन, वरील पर्याय अ, ब, क बरोबर. तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे ब, पिण्याचे पाणी. प्रश्न क्रमांक 3 आहे, NH44 सध्या 8 आहे, कोणत्या धोक्याने प्रभावित आहे? पूर आहे का? भूकंप आहे का? भूस्खलन आहे का? आणि पर्याय अ, ब, क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 3चे 4ही पर्याय वाचल्यानंतर आपल्याला काही संदर्भात मायन्यूट विचार करणं आवश्यक आहे. आणि याचं जे पर्याय आहे या ठिकाणी दिलेलं ते क असं दिलेलं आहे, भूस्खलन अर्थात लँड स्लाइड. पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे क, लँड स्लाइड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, धोकादायक आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित मुख्य क्रिया काय आहेत? तयारी, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती किंवा वरील पर्याय अ, ब, क बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4चं जे उत्तर आहे पुन्हा एकदा आपल्याला थोडा विचार यासाठी करावे लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या संदर्भातला आशय वाचलेला आहे किंवा ज्यांनी रेफरन्स बुक वाचलेले आहेत तर त्यांना याचं उत्तर सहज येऊ शकतं. याचं उत्तर जे आहे ते ड असं दिलेलं आहे, वरील पर्याय अ, ब, क बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा आहे, आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीत प्रथम प्रतिसाद देणारा कोण असतो? हे या प्रकारे इथं विचारलेलं आहे. केंद्र सरकार आहे का? कम्युनिटी आहे का? स्थानिक प्रशासन आहे का? किंवा राज्य सरकार आहे का? तर या 4ही पर्यायापैकी हे 4ही पर्याय जबाबदार आहे. मात्र या ठिकाणी हे विचारलेलं आहे की प्रथम प्रतिसाद देणारा कोण असतो? तर प्रश्न क्रमांक 5चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते कम्युनिटी असं आहे. कारण समाज सगळ्यात अगोदर आपल्या जवळचा जो असतो तोच प्रतिसाद देणारा या ठिकाणी असतो, म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते ब असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, आपत्तीशी संबंधित तयारीच्या टप्प्यात स्वयंसेवी संस्थाची भूमिका काय आहे? जनजागृती करणे आणि शिक्षण देणे, असुरक्षितता आणि जोखीम मूल्यांकन, DNT तयारी व प्रशिक्षण देणे, पर्यायी तंत्रज्ञानाची ओळख करून देणे किंवा वरील पर्याय अ, ब, क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 6चं जे उत्तर आहे ते अतिशय सोपं आहे आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आणि 8 आहे, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मॉक ड्रिलचा सराव येथे आयोजित केला जातो. आता कुठे आयोजित केला जातो हे या ठिकाणी विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, GP ग्राम पातळीवर, ज्याला आपण पंचायत असं म्हणतो, आणि वरील पर्याय अ, ब, क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 7चे जे उत्तर आहे ते सुद्धा अतिशय सोपं आहे, वरील पर्याय अ, ब, क बरोबर आहे. कारण आपत्ती ही कुठेही घडू शकते, त्यामुळे 3ही पातळीवर याचा ड्रिलचा सराव जो आहे तो करणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक जो आहे 8 क्रमांकाचा, मानववंश धोक्याचे उदाहरण म्हणजे? एक्झाम्पल ऑफ अँथ्रोपोजेनिक हजार्ड आर.
एक आहे रासायनिक स्फोट, त्यानंतर भूकंप, पूर आणि जंगली आग. तर याचा पर्याय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी प्रॉपर आपल्याला शोधायचा आहे. मानव वंश असं म्हटलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते रासायनिक स्फोट, केमिकल एक्सप्लोजन हे उत्तर त्याचं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, पुराला कारणीभूत असणारी ही मानवी कारणे कारणीभूत आहेत. जंगलतोड आहे का, मुसळधार पाऊस आहे का, ढग फुटणे किंवा मोठे पाणलोट क्षेत्र. तर याचं जे उत्तर बरोबर आहे ते या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आणि याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक जो 9 आहे त्याचं या ठिकाणी दिलेलं आहे जंगलतोड ही मानवी कारणे याला कारणीभूत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे, भोपाळ गॅस शोकांतिका याचे हे उदाहरण आहे. औद्योगिक आपत्ती आहे का, नैसर्गिक आपत्ती आहे का, न्यूक्लिअर आपत्ती आहे का, की वरीलपैकी नाही. या प्रकारचे हे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 10चं ए अर्थात याचं उत्तर आहे औद्योगिक आपत्ती. आता त्याचे इंग्लिशमध्ये जे दिलेलं आहे ते त्या संदर्भातले ऑप्शन जे आहे ते थोडेसे चुकलेले आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे आपण जे आहे इंडस्ट्रियल डिझास्टर हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. बाकीचे ऑप्शन जे आहे ते वरील ऑप्शन खाली आलेले आहेत. मात्र याचं मराठीमध्ये जे दिलेलं आहे ते औद्योगिक आपत्ती या अर्थाने याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 11वा, औद्योगिक धोके याला इंडस्ट्रियल हजार्ड असं म्हटलेलं आहे. औद्योगिक धोके या प्रकारात येतात. नैसर्गिक धोके, मानवी प्रेरित धोके, हवामान धोके किंवा वन्य आगीचा धोका. तर प्रश्न क्रमांक 11चं जे उत्तर आहे ते ब असं दिलेलं आहे, मानवी प्रेरित धोका हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, भूकंप हे डॅश अर्थक्वेक इज एक भौगोलिक आपत्ती आहे का, जलविज्ञान आहे का, जलविज्ञान आपत्ती आहे का, हवामान आपत्ती आहे का किंवा चक्रवाती आपत्ती आहे का. तर प्रश्न क्रमांक 12चं जे उत्तर आहे ते भौगोलिक आपत्ती या अर्थाने या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, 2001 मध्ये अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख खालील प्रमाणे आहे. 9/11 आहे का, 11/9 आहे का किंवा 10/11 आहे का किंवा 11/0 आहे का. तर प्रश्न क्रमांक 13चं जे उत्तर आहे, ज्या विद्यार्थ्यांना हे दहशतवादी हल्ला आठवत असेल तर नेहमी न्यूजच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण 9/11 हा शब्द ऐकत आलेलो आहोत. त्यावर एक चित्रपटसुद्धा त्या ठिकाणी प्रसिद्ध माहिती आपल्याला प्रकाशित झालेला आहे. याचं उत्तर जे आहे ते असं आहे, 9/11. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे, गृहयुद्धाच्या उदाहरण एक्झाम्पल ऑफ सिव्हिल वॉर. प्रथम युद्ध आहे का किंवा सिरियन युद्ध आहे का, कारगिल युद्ध आहे का किंवा व्हिएतनाम आणि US युद्ध आहे का. तर आपल्याला वर्तमानपत्राची जर तुम्ही वाचन केलेलं असेल तर तुम्हाला लगेच याचं उत्तर येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. आणि याचं उत्तर जे आहे ते ब असं दिलेलं आहे, सिरियन वॉर अर्थात हे गृहयुद्धाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, मानवनिर्मित आपत्तीमध्ये हे समाविष्ट आहे. काय समाविष्ट आहे, महायुद्ध आहेत का, दहशतवादी हल्ला आहे का किंवा औद्योगिक धोका आहे का किंवा वरील पर्याय अ ब क बरोबर. तर प्रश्न क्रमांक 14चं जे उत्तर आहे ते वरील पर्याय अ ब क बरोबर आहे. अर्थात महायुद्ध, दहशतवाद किंवा इंडस्ट्रियल हजार्ड ही सगळी आपत्ती मानवनिर्मितमध्ये समाविष्ट होत असतात. प्रश्न क्रमांक 16 आहे, आपत्ती सज्जता योजनेचे मुख्य लक्ष. द प्रायमरी गोल ऑफ अ डिझास्टर प्रिपेअर्डनेस प्लॅन इज. लोकसंख्येचे लक्षण करण्यासाठी त्याचं सुरक्षितता म्हणजे द प्रोटेक्शन ऑफ द पॉप्युलेशन हे उत्तर हे एक त्याचं आहे. म्हणजे तिथं लक्षणच्या ऐवजी संरक्षण हा शब्द आहे, लोकसंख्येचे रक्षण करण्यासाठी. त्यानंतर ब जो आहे तो मौल्यवान स्रोताचे संरक्षण करण्यासाठी. संप्रेषण ओळी खुल्या ठेवणे किंवा ज्या कम्युनिकेशन ज्या आहेत त्या लाईन्स ओपन ठेवणे असं आहे का किंवा पर्याय क्रमांक ड जे आहे, पर्यावरणीय आरोग्य कर्मचारीचे रक्षण. तर थोडंसं मायन्यूट आपल्याला विचार करावा लागणार या ठिकाणी. लक्षण या शब्दाच्या ऐवजी तुम्हाला संरक्षण हा शब्द या ठिकाणी वाचायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे प्रश्न क्रमांक 16चं ते सगळ्यात अगोदर लोकसंख्येचे संरक्षण करणे अर्थात टू प्रोटेक्ट द पॉप्युलेशन हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, आपत्ती व्यवस्थापन हे समाविष्ट आहे. त्याच्यामध्ये समविणे हे आहे का, पुनर्रचना, पुनर्वसन. तर वरील पर्याय अ ब क बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादी आपत्ती घडते तेव्हा त्याचं जी तीव्रता जी आहे ती शमवणे बरोबर आहे. त्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करावं लागतं, पुनर्रचना करावी लागते आणि पुनर्वसनसुद्धा त्या व्यक्तींचं किंवा आपत्तीग्रस्तांचं करणं या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणून पर्याय अ ब क जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे.
प्रश्न क्रमांक 18 आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था जी आहेत ती कुठे आहेत? मणिपूर, पंजाब, न्यू दिल्ली आणि हैदराबाद. तर याची सुद्धा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे, की पूर्ण राष्ट्रीय ज्याला आपण म्हटलेलं आहे, की भारतामध्ये जर कुठेही जर आपत्ती होत असेल, तर या आपत्तीमध्ये याचं कामकाज जे आहे ते या ठिकाणी चालत असतं. त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते असं आहे, न्यू दिल्ली. प्रश्न क्रमांक 19 आहे, आपत्ती व्यवस्थापन कायदा या वर्षी बनविला गेला. द डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट वॉज मेड इन वर्ष 2006, वर्ष 2013, वर्ष 2005, वर्ष 2009. तर 19 क्रमांकाचा हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर सी असं आहे, 2005. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे, यावर्षी भारतीय राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी जी प्रणाली आहे ती सुरू झाली. इंडियन नॅशनल त्सुनामी वॉर्निंग सिस्टीम बिकम ऑपरेशनल इन. तर ती कधी सुरू झालेली आहे? वर्ष 2003, वर्ष 2007, वर्ष 2009 आणि वर्ष 2012. तर याचं सुद्धा जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे ब क्रमांकाचं, वर्ष 2007. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आहे, आपत्तीच्या आधी किंवा दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाद्वारे पुढीलपैकी कोणत्या क्रियाकल्पांचा समावेश आहे? त्याच्यामध्ये पुनर्रचना व पुनर्वसन आहे का? त्यानंतर शमविणे म्हणजे तिची तीव्रता कमी करणे हा आहे का? आपत्कालीन प्रतिसाद हा आहे का? किंवा वरील पर्याय अ, ब, क बरोबर आहे. याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आणि याचं जे उत्तर आहे ते ड असं दिलेलं आहे, वरील पर्याय अ, ब, क बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 आहे, सर्व नैसर्गिक जोखीमांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्याचे समन्वय साधण्यासाठी केंद्र सरकारची नोडल ही एजन्सी आहे. त्याच्यामध्ये गृह मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, संप्रेषण मंत्रालय आणि नगर मंत्रालय. आणि त्याचे इंग्रजी जे शब्द आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस ज्यावेळेस विद्यापीठाच्या परीक्षा या पद्धतीने किंवा MCQच्या माध्यमातून जेव्हा होतात, तर बरीच प्रश्न आपल्याला एकसारखी वाटत असतात किंवा एक समान वाटत असतात किंवा बऱ्याच वेळेस आपण अधिक वेळ त्या ठिकाणी घेत असतो. तर अधिक वेळ होऊ नये आणि आपल्याला प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काळजीपूर्वक वाचता यावं यासाठी अशा MCQच्या माध्यमांचा या ठिकाणी सराव जो आहे तो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी यासारखे जे MCQज आहेत तर मी या चॅनलवर तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक विषयाचे MCQज आहेत, त्यामुळे तुम्ही अशा चॅनल्सला भेट देऊ शकता आणि जास्तीत जास्त ज्या MCQज आहेत त्याचा अभ्यास या ठिकाणी करू शकता. प्रश्न क्रमांक 22 जे आहेत त्याचं उत्तर दिलेलं आहे गृह मंत्रालय, मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स. त्यानंतर 23 क्रमांकाचा प्रश्न आहे, सरकारचा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग जिथे जिथे आवश्यक असेल तिथे आपत्ती बाधित भागात मदत पाठवते किंवा त्या भागामध्ये जी काही मदत असेल ती त्या ठिकाणी पाठवली जाते. तर त्याचं माध्यमं दिलेली आहेत की त्यांचे उपग्रह फोन असलेले यामध्ये समन्वय हा आहे का? बाधित लोकांसाठी औषधे पोहोचवणे हे आहे का? मदत उपाय जे आहे मदतीचं जे काही वेगवेगळे मल्टिपल बाजू असतील तर ती प्रदान करणे हे आहे का? किंवा वरील पर्याय अ, ब, क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 23 क्रमांकाचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी ड असं दिलेलं आहे की वरील पर्याय अ, ब, क बरोबर आहे. अर्थात त्यांचे फोन उपग्रह जे आहेत त्या माध्यमातून एक प्रकारे त्यांना मदत करणे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की बाधित लोकांसाठी औषधं जे आहेत ते औषधं पोहोचवणे, मदत उपाय प्रदान करणे. त्यामुळं वरील पर्याय अ, ब, क जे आहे ते या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, आपत्ती राष्ट्रीय व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. द चेअरमन ऑफ द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी इज गृहमंत्री असतात का? त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट असतात का? किंवा पंतप्रधान आहेत का? किंवा मंत्री मानव संसाधन विकास हे यामध्ये आहे का? तर प्रश्न क्रमांक 24चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे तर त्याचे जे अध्यक्ष असतात हे नेहमी पदसिद्ध असतात, म्हणून पंतप्रधान अर्थात क जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत व्यवस्थापन करण्यात आलेल्या यंत्रणेत या विभागांना समाविष्ट करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण किंवा पर्याय क्रमांक अ, ब, क बरोबर आहे. तर चारही पर्याय आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं दिलेलं आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बरोबर आहे, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही बरोबर आहे आणि जिल्हा स्तरावरचं प्राधिकरण जे आहे तेही या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक जो आहे तो ड असा दिलेला आहे. यासारखे प्रश्न तुम्ही सतत जर वाचत राहिले तर याचा उत्तम सराव होऊ शकतो
आणि फायनल इयरच्या ज्या एक्झाम्स आहेत, ज्या कदाचित MCQच्या माध्यमातून होऊ शकतात, हे आपल्याला नाकारता येत नाही या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपला अभ्यास जो आहे, आपला सराव जो आहे, तो सतत आपण चालू ठेवणं गरजेचं आहे. तर ही होती 25 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, जे तुमच्यासाठी पार्ट क्रमांक 3 म्हणून मी घेऊन आलेलो आहे. आणि याचा शेवटचा पार्ट जो आहे, तो सुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, या सगळ्यांना विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा या ठिकाणी करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण हीच प्रेरणा, हेच तुमचं प्रेम जे आम्हाला नवनवीन काम करण्यासाठी उद्युक्त करत असते. दुसरी एक महत्त्वाची एक गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, की कोणताही व्हिडिओ जर येत असेल तर कृपया करून स्किप करू नका. एखादी जाहिरात येत असेल तर तर ते सुद्धा आमच्यासाठी एक महत्त्वाची प्रेरणा असू शकते. तर हा व्हिडिओ कसा वाटला, या संदर्भातले काही त्रुटी असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये या सूचना तुम्ही कळवू शकता. चला तर एक नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.